खिरीचं पातेलं आणि एक हे पाणी दमून आली असशील. आज ना बिल्डिंग मध्ये तुझ्या खिरीची चर्चा होती बघ. परीला खीर खूप आवडते ना म्हणून केली होती. 4 डबे भरून विरजणही लावले, तुमच्यासाठी पण लावले काकू. तरी अजून दूध उरलंच आहे. मग मी ना आता उद्या दही वडे करते, तेही तिला खूप आवडतात. हो, मला मला बोललीस तू? आईने काय शिस्त शिकवलेली का तुला? आम्ही इंजेक्शन चाहते. हो का? मग अजून 4 इंजेक्शन मिळणार तुला? मामीला उलट उत्तर दिलंस ना? हा, आता देव बाप्पा तुला चांगलीच शिक्षा करणार आहे, समजलं ना? मोठ्यांशी असं बोलतात. फटके देऊ का? देऊ फटके? नकोच का बस. आईने विचारलं जायचं तर हो म्हणशील की नाही? सांग, नवीन जागी राहायला जाशील की नाही? काय हो काकू तुम्ही पण. नाही, पण आजकाल तू खूप आनंदात दिसतेस. म्हणजे अशी एक वेगळीच खुशी तुझ्या चेहऱ्यावर दिसते. काय प्रमोशन वगैरे मिळालंय की काय ऑफिस मध्ये? नाही, तसं काही नाहीये काकू. तशी काही आनंदाची बातमी असेल तर तू आम्हाला सांगशीलच. पण खूप बरं वाटतं तुला आनंदात बघून. अरे हा, आमच्या परीला तर अंधाराची भीती वाटते. समजा आमची परी अंधारातच राहिली तर अचानक लाईट बंद झाले आणि अंधार झाला तर परी कुठे जाईल? आता ना मी तो लाईटच बंद करते. नको कसं बघायचंय ना तुला? बघ आता. मामी नको. मामी नको. नको नको. नको. तुझे काका सुद्धा खूप खुश झाले होते बरं का खीर खाऊन. ऑफिस मध्ये पण सगळ्यांना खूप आवडली. तुझ्या हातचं सगळंच चविष्ट होतं म्हणा. अगं बिल्डिंग मधली मुलं काय कौतुक करत होती आणि परीला इतका अभिमान वाटत होता म्हणून सांगू. ते सगळं तिला तुला सांगायचं होतं. हो ना काकू, पण मला जरा आई. मामी लाईट लाव ना, मला भीती वाटतेय. आई. भीती वाटते ना? सगळीकडे काळोख. काय करणार परी? बापरे, कुणीतरी जवळ आलं तर. आई ये ना लवकर. आलं, कुणीतरी जवळ आलं. कुणीतरी जवळ आलं. आई. परी, काय ग, काय झालं? ओरडशील तर याद राख, तोंड बंद. परी, लाईट. परी, नेहा, अगं काय झालं बाळा? घाबरू नकोस बाळा, मी आले ना इथे. लाईट बंद झाली. हो हो रजा, घाबरू नको. अगं तुला माहिती का नेहा, मी अगं पंख्याचं बटन लावायला गेले आणि एकदम लाईटच गेले. कळेच ना मला काय तुझं घर. एक धड बटन जागेवर मिळत नाही. मी किती धावले आणि एकदम लाईट गेल्यावर मला समजेच ना. परी बाळा, घाबरू नको. आता लाईट आलेत ना आणि आपली आई पण आली की नाही. हो, माझं ग बाळ बिचार खरंच ग खूप घाबरलं. नेहा, तू ना अगदी परीला मित्र बनवलंयस ग. असं नाही चालत. आता अंधार झाल्यावर घाबरणं साहजिक आहे, मी मान्य करते. पण इतकं की भोकाडच पसरलं ग तिने. असं नाही करायचं ना तिने. आणि आता समजा उद्या कधी मागे पुढे काही झालं तर हिने जरा सांभाळून घ्यायला नको का, सांग मला. अगं ती पोर लहान आहे, अंधाराला घाबरली असेल आणि मागे पुढे होणार म्हणजे काय? अहो म्हणजे उद्या इथून दुसरीकडे कुठे या दोघींना जायची वेळ आली तर ही अंग काढेल मुलगी. पण अशी वेळ काय येईल? ते नाही मला माहिती. कसं आहे ना काकू, हे बघा, आजकालच्या मुलांना जरा ऍडजस्ट म्हणून करायला नकोय. समजलं का तुम्हाला? आमच्या लहानपणी आम्ही इतके भित्रट नव्हतो बरं का. एकदा लहानपणी लाईट गेले होते आणि एक झुरळ असं आलं चालत, त्याला असं पकडलंय आणि खिडकीत फेकून दिलं मी. अगो बाई, तुला बरं अंधारात दिसलं म्हणजे जाणवलं.
तर आता समजा उद्या नेहा आणि परी इथून पुढे दुसरीकडे कुठे राहायला गेले तर काय मग काय जायच्या गोष्टी चालल्यात सारख्या? इथे राहतायत ना सुखात दोघी, मग वहिनी दही लावलं होतं, तुझा डबा घेऊन जा. दही बघू. अगो बाई, कवडीचं दही लावलंय काकू. वा वा, छान छान. सकाळचं दूध ना. तुला उशीर होत असेल ना, तुझी पर्स इथेच आहे. हो, घेते घेते. काय बाई, तुझी परी एक नंबरची घाबरट. ए परी, एक. ओ ग बाई, किती घाबरते ती परी. ऐक ना परी, आता इथून पुढे अंधाराला घाबरायचं नाही. आई आहे, सगळे आहेत, हो की नाही? मी येऊ. चल बाय बाळा. बाय बाय. येते हा काकू. नेहा, सांभाळ हा परीला. ती ना बहुतेक कशाला तरी घाबरली. हॅलो. हॅलो नेहा. हा यश, मी तुझ्याशी नंतर बोलते. या या शुअर. मी फक्त एवढं सांगायला केलं की परीशी जेव्हा बोलशील तेव्हा प्लीज जरा शांतपणे बोल. म्हणजे तिच्या पद्धतीने तिला समजवायचा प्रयत्न करूया, है ना? फ्रेंड आहे ती माझी, सो प्लीज टेक केअर. कांदे बटाटे पाहिजे की नाही तुला? पाहिजे पाहिजे. असं पाहते मी आले. हा राजा, बाळा ऐक ना राजा, आम्ही कुठेही जात नाहीये. ठीक आहे, ये माझ्या मांडीवर झोप. घे बाळा. परी, आज सगळ्यांना खीर खूप आवडली ना? मला काकू म्हणत होत्या सगळ्यांनी खीर खूप खाल्ली, हो ना? तुला पण खीर खूप आवडली ना? फ्रेंडला पण खूप आवडली परी खीर. आई हा? फ्रेंड उद्या सुद्धा येणार आहे दूध घेऊन? नाही बाळा. मग आज का आला होता? तुला एकच दिवस आवडते का? त्याला एकच दिवस वाटतं का मी स्ट्रॉंगल व्हावी? नाही ग बाळा, त्याला तू खूप आवडतेस म्हणून तो तुझा फ्रेंड आहे. आणि आता तिला तू पण आवडते? हा, जसा तो तुझा फ्रेंड आहे ना, आता तो माझा पण फ्रेंड झालाय. आता आमच्यात भांडणं पण होत नाही परी. म्हणून तर तुम्ही फ्रेंड झालात ना.